एकच मिनिट शिवश्री अभिमन्यू लता बबनराव पाटील एडे मच्छिंद्र. मी क्रांतिसिंह नाना पाटलांचा वैचारिक वारसदार म्हणून काम बघतो. खरं तर इथं उपस्थित असलेले माझे पत्रकार बांधव की ज्या बांधवांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मानलं जातं, आज आपल्या सगळ्यांचं तुम्ही इथं बोलवलं, माझ्यासारख्या एका छोट्या व्यक्तिमत्वाला तुम्ही इथं मान दिला, यासाठी मी सगळ्यांचं धन्यवाद देतो. आजचा जो विषय आहे आणि आजचा जो योग आहे हा खूप दुर्मिळ योग आहे म्हणायला हरकत नाही. कारण 125वी क्रांतिसिंह नाना पाटलांची जयंती हा आजच्या 3 ऑगस्ट दिवशी साजरी होताना आपल्याला दिसत आहे. आणि याच दिवसाचं औचित्य साधून अगदी सामान्य घरातून जे व्यक्तिमत्व उभारीस आलं, अगदी तासगाव तालुक्यातील हातनूर या गावातील या आजच्या चित्रपटाचे निर्माता श्री विशाल गोविंदराव जाधव असतील. सर, आपलं करावं तितकं कौतुक हे थोडं आहे. कारण हा विषय क्रांतिसिंह हा जो विषय आहे, हा विषय आत्तापर्यंत लेखनामधून आपल्याला समजलेला होता, ऐकण्यामधून समजलेला होता, पण तो आजच्या युगामध्ये पडद्यावरती दिसणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. आणि ही भूमिका, हे जे पाऊल उचललेलं आहे, हे पाऊल आपण खूप मोठं उचललेलं आहे. या उचललेल्या पावलाबद्दल मी तुम्हाला खरंच अभिनंदन करतो तुमचं आणि तुमच्या सर्वच टीमचं. आपण दिलेलं जे नाव आहे ते भगीरथी मोशन पिक्चर्स प्रस्तुत प्रति सरकारचा धगधगता इतिहास. आपण ज्या ठिकाणी मी बोलतोय, ज्या ठिकाणी आपण सगळे बसलेले आहात, हाच तो सातारा जिल्हा आहे. या सातारा जिल्ह्यानं या देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात एक चळवळ उभा केली आणि त्या चळवळीला, ज्या चळवळीचं नाव इंग्लंड पार्लमेंटच्या विरोधात जे सरकार उभं राहिलं, त्याचं नाव प्रति सरकार असं देण्यात आलं.
जे सरकार तुमचं आमचं होतं, सामान्य लोकांचं होतं, जनतेचं होतं, दीन दलित दुबळ्यांचं कष्टकऱ्यांचं होतं, त्या सरकारचं नाव होतं प्रतिसरकार. आणि त्या प्रतिसरकारचे प्रेरणेते क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील अण्णा होते. चित्रपटामध्ये माझं त्यांच्याशी बोलणं झालं की ज्यांनी लेखन आणि दिग्दर्शक ही भूमिका ज्यांनी सांभाळली ते श्री मनीष अंसुरकर सर असतील. खरं तर माझं त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की जेवढ्या बाबी घेता येतील तेवढ्या या चित्रपटामध्ये घेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. की जो चित्रपट हा सामान्य लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना तो आवडेल, तो बघता यावा, तो इतिहास रोमांचकारी सगळ्यांना पाहता यावा. खरं तर त्यांची माझी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे सगळं अगदी 2 ते 2.25 तासामध्ये बसवणं खूप अवघड आहे. कारण हा इतिहासच एवढा मोठा आहे की हे कमी वेळामध्ये हे सगळं बसवणं ही मोठी जबाबदारी सर आपण पार पाडली. याबद्दल सुद्धा मी तुमचं अभिनंदन करतो. पोस्टर बघितल्यानंतर मला खरं तर समजलं की माझ्या शेजारी जे बसलेत ते सर आपल्याला मी धन्यवाद देतो. कारण आपण अशा व्यक्तिमत्वाची भूमिका आपण साकारलेली आहात की माझ्या शेजारी जरी बसला असला तरी माझ्या अंगावरती आत्ता काठा उभा राहिलेला आहे की मी क्रांतिसिंहांच्या शेजारी बसलोय की काय. इतकं हुबेहूबपणा अनेक गोष्टी तुमच्यामध्ये दडलेल्या आहेत. यामध्ये काम करणाऱ्या माझ्या भगिनी, त्यांचं नाव मला खरं तर माहिती नाही, पण मी आवर्जून त्यांना मगाशी सांगितलं की तुमच्यामध्ये ते ज्वाला आहे काम करण्यामध्ये. त्या सगळ्या एकंदरीत त्या पोस्टरच्या प्रसिद्धीवरून लक्षात येतं, दिसण्यावरून लक्षात येतं की यामध्ये काम करणारे जे सगळेच कलाकार आहेत ते इतके चांगले आहेत की त्यांच्यामध्ये एक क्रांतीची आग आहे, क्रांतीची मशाल आहे. आणि आत्ता जशी आपण ही इथं पंथी जी आपण सगळ्यांनी पेटवलेली आहे अशी पंथी पेटवण्याचा एक छोटासा प्रयत्न तुमच्या सगळ्या टीमनं केलेला आहे. या पंथीला मशालीमध्ये रूपांतर करण्याचं काम इथं बसलेल्या माझ्या पत्रकार बंधूंचं आहे असं मला मनस्वी वाटतं. फारसा वेळ घेणार नाही. इथून पुढची जी जबाबदारी असेल ती खऱ्या अर्थानं पत्रकार बंधू आपली असेल असं मी हक्कानं अगदी तुम्हाला मी सांगेन. कारण कसं असतं, लिहिणं सोपं असतं, त्याचा अभिनय करणं तितकंच अवघड असतं. अभिनय करून त्याची प्रसिद्धी आणि आज त्याचं प्रकाशन होतं. हे प्रकाशन होत असताना प्रसिद्धीची जी मोठी जबाबदारी ती जबाबदारी ही पत्रकार बंधूंच्या वरती असते आणि हे बंधू चांगल्या पद्धतीनं ती साकारते. कारण यामध्ये काम करणारे सगळे लेखक असतील, पटकथा लिहिणारे सगळेच जे असतील हे सगळे आपले सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या भागातील आहेत, आपली माणसं आहेत, सामान्य घरातील आहेत. ह्यांना आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी नेण्याचं काम पत्रकार बांधवांच्या माध्यमातून होऊ शकतं इतका ठाम विश्वास मला वाटतो. आजच्या दिवशी आपला वेळ फारसा न घेता येणाऱ्या तुमच्या सगळ्याच पुढील वाटचालीसाठी दैदिप्यमान यश आपण प्राप्त करावं अशा अनेक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय जिजाऊ. मी विशाल जाधव, निर्माता. आज बोलताना खरं तर अभिमान वाटतो आहे. कारण ज्या विषयाच्या चित्रपटाच्या पोस्टरच्या अनावरणासाठी आपण इथं जमा झालेलो आहोत तो एक फक्त चित्रपट सिनेमा नसून तो आपल्या भागातील सातारा जिल्ह्यातील एक धगधगता इतिहास आहे. आणि तो आजच्या पिढीसमोर आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून यावा अशी एक इच्छा घेऊन आम्ही सर्वप्रथम काम चालू केलं. त्यावेळेस खरं तर विषय डोंगरा एवढा आहे, तो कसा त्या लेवलला जाईल ह्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करत आलो. त्यासाठी अभिमन्यू पाटील सरांची खरं तर खूप योगदान लाभलं आम्हाला. तसंच काही चित्रपट सुरू असताना थोडं अडीअडचणी असतात, ते करत करत आम्ही आता इथंपर्यंत पोचलो. हे खरं तर सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. तसंच चित्रपट बनवण्याचा उद्देश खरा म्हणजे आजच्या पिढीला जे इतिहासात घडून गेलेत क्रांतिकारकांनी जे आपलं बलिदान दिलेलं आहे, जो त्याग केलेला आहे, ते आजच्या युगात खरं तर एक कथा वाटेल आपणाला. असा रक्तरंजित त्यांनी इतिहास जो घडवला तो आपण एक चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणतो आहे. आणि मला वाटतं ते आजच्या काळाला खरं तर एक गरज आहे की देशभक्तीची भावना आजच्या आपल्या सगळ्यांच्या युवकांच्या मनामध्ये एक पेरण्याचे आपली सगळ्यांची जिम्मेदारी आहे असं मला वाटते. तर कास्टिंग घेतले तर नाना पाटलांची, क्रांतिसिंह नाना पाटलांची भूमिका राबाडे सरांनी अगदी उत्तमरित्या सांभाळली. त्यांचा अभिनय बघितल्यावर तुम्हाला एकदम नानांचं पात्र एकदम त्यांनी जिवंत केलं आहे. त्याचबरोबर जेडी बापूंचं कार्य हे आपले बदी सर आलेले आहे, तिथं सिद्धार्थ बरी सरांनी केलेलं आहे. नागनाथ अण्णांचं शुभम गवई सरांनी केलेलं आहे. तसेच ह्या क्रांती चित्रपटामध्ये महिलांचं योगदानसुद्धा आपण न विसरता त्यांनीसुद्धा आपले इथं अनुराधा मॅडम आलेले सगळ्यांनी अत्यंत उत्तम असं अभिनय करून तो इतिहास सगळ्यांच्या समोर जागृत करण्याचं काम केलेलं आहे.
त्यामुळे त्यांचंही खरंच खूप खूप मनापासून आभार आहे. सातारचा ग्रामीण भाग सुरुवात म्हणलं आपला सातारा जिल्ह्याची सातारपासून करावी आणि लोकेशनसुद्धा इथले जे त्या काळातले पाहिजे होते ते सगळे आपल्याला इथं असल्यामुळे इथून सुरुवात केली. काही लोकेशन कोल्हापूरचे होते. असे 2 टप्प्यात आम्ही ते काम पूर्ण केलं. बजेटचा विषय घेतला तर अजून पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू आहे. तर आत्तापर्यंत बजेट असं काही काढता किंवा सांगता येत नाही. पूर्ण झाल्यावरच आपल्याला पूर्ण त्याचा अंदाज येईल. डिरेक्टर सर तुम्हाला सांगतेच पूर्ण इतिहासातील नोंदी घेऊन त्या व्यक्तींना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या गावी जाऊन भेटून सगळा इतिहास जाणूनच लेखन केलेलं आहे. नाना पाटलांच्या जीवावर हा म्हणजे जीवनावर हा पिक्चर काढलेला आहे तुम्ही काय सेन्सॉरकडे काय टॅक्ससाठी काय मागणी वगैरे काय नाही. सेन्सॉरच्या नियमानुसार पूर्ण टोटल पोस्ट प्रोडक्शन झाल्यानंतरच त्यांना दाखवावं लागतं. नंतर ते प्रमाणपत्र मिळतं. दिग्दर्शक मनीष सर हे मुंबई अलिबागहून आहेत आणि त्यानं पहिल्यापासून त्यांनी पूर्ण अभ्यास करून दिग्दर्शनाची उत्तम अशी धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली हे सांगायचं होतं. नमस्कार, माझं नाव मनीष अंसुरकर. या चित्रपटाचं पटकथा आणि संवाद लिहिण्याचं आणि दिग्दर्शन करण्याचं सरांनी मला संधी दिली. ज्यावेळेला सरांनी ठरवलं होतं की सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या आपल्या मातीमध्ये घडलेला इतिहास आपण पडद्यावर दाखवूया. अनेक अज्ञात क्रांतीवीर, अनेक अज्ञात क्रांतिकारकांनी रक्त सांडलेलं आहे, पण याची माहिती फार जणांना नाही आहे. इतिहासातल्या 7वीच्या पुस्तकामध्ये फक्त 4 ओळी आहेत की साताऱ्यामध्ये नाना पाटलांनी प्रतिसरकार स्थापन केलं. 4 ओळींचा पॅराग्राफ आहे, त्याच्यानंतर पुढे काही माहीत नाही. आज सचिन तेंडुलकर सारखा व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल आजची जनरेशन विचारते लहान मुलं की खरंच सचिन तेंडुलकर एवढा ग्रेट होता. त्यांच्यामध्ये विराट कोहलीच फक्त ग्रेट आहे, पण सचिन तेंडुलकर ग्रेट होता की नाही हे सांगण्यासाठी त्याचे बाबा गुगलवर किंवा ह्याच्यावरती त्याचे व्हिडिओ दाखवतात, त्याचे मॅचेस दाखवतात. क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्यासोबतचे जे काही क्रांतिकारक होते त्यांनी प्रतिसरकार नावानं जे काही त्या काळात वादळ उभं केलं होतं, अख्ख्या भारतात नव्हे जगामध्ये त्याची चर्चा झाली होती. हे वादळ काय दर्जाचं होतं, किती इंटेन्स, किती तीव्रतेचं होतं, हे आजच्या जनरेशनला कसं दाखवणार? आपल्या सर्वांना माहिती आहे मोबाईलच्या युगामध्ये आजची पिढी ही वाचनापासून दूर गेलेली आहे. नाना पाटलांवरती आधारित ग्रंथ आहेत, इतिहासावर आधारित पुस्तकं आहेत, पण आजची पिढी ते वाचणार नाही. मग त्याच्यासाठी माध्यम कोणतं आहे? तर मग दृश्य माध्यम हे त्याच्यासाठी योग्य आहे की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू. आजच्या पिढीसमोर त्या अनेक अज्ञात क्रांतिकारकांचा इतिहास आपल्याला मांडता येऊ शकतो. ह्या हेतूनं सरांनी सांगितलं काय की आपण हा इतिहास लोकांसमोर आणूया जो इथे घडलेला आहे. हा कपोलकल्पित नाही आहे, हा काल्पनिक नाही आहे. जसं तुम्ही मगाशी सर रावरांबा चित्रपटाचा उल्लेख केला की अनेक काल्पनिक गोष्टी त्याच्यात घुसवून काहीतरी करता येतं. मुळामध्ये आपल्या कल्पनेच्या पलीकडे प्रत्यक्ष इतिहासात घडलेला आहे असा हा क्रांतिसिंहाचा इतिहास आहे. मला खरोखर आधी कल्पना नव्हती की खरोखर इतक्या चमत्कृतीपूर्ण घटना इतिहासात घडलेल्या आहेत. ज्यावेळेला अभिमन्यू पाटलांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सगळे संदर्भ पुरवले. जिथे जिथे ते राहायचे, जिथे जिथे त्या घटना घडल्या त्या सगळं आम्हाला अभिमन्यू पाटील सरांनी दाखवलं. आणि मग आम्ही सांगली, साताऱ्यामधल्या अनेक ठिकाणांचा आम्ही अभ्यास केला आणि त्यांच्या घटनांवरती ज्यावेळेला बघत गेलो त्यावेळेला तो आधी जो थेंब वाटत होता, नंतर मग खूप मोठा डोह वाटायला लागला, मग सरोवर वाटायला लागलं, नंतर कळलं की हा समुद्रच आहे. इतकं ते प्रचंड त्यांचं कार्य आहे आणि अत्यंत एकापेक्षा एक अशा चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेला हा इतिहास आहे. हा लोकांसमोर यावा असं वाटायला लागलं. सगळ्या पुस्तकांचा, सगळ्या संदर्भ ग्रंथांचा आम्ही ज्यावेळेला हे केला, आधार घेतला सर, त्यावेळेला जाणवलं काय की ही घटना घ्यायला हवी, ही घटना नको घ्यायला हवी, ही घटना पण चांगली आहे, ती पण घटना चांगली आहे, ती पण घटना चांगली आहे. खरोखर सांगतो आहे की 2-2.5 तास काय म्हणा, 3 तास म्हणा किंवा 5 तास म्हणा, त्याच्यात हे राहणारं त्यांचं कार्य नाही. प्रचंड मोठं कार्य आहे, पण तरीसुद्धा त्यातल्या लक्षणीय घटना आपण घेऊन 2.5 तासामध्ये चित्रपट बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे शिवधनुष्य आहे, जे उचलण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, ते पेलवेल किंवा पेलवलं नाही आहे हे आता तुम्ही चित्रपटगृहात येऊन सांगणारच आहात. पण आमची तुम्हाला अशी विनंती आहे की हे जे कार्य आहे हे लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून हा चित्रपट आपण ग्रासरूट लेवलपर्यंत नेऊयात, म्हणजे समाजातल्या तळागाळापर्यंत लोक बघूयात. कारण समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठीच ह्या लोकांनी झटलेत कार्य केलेलं आहे. त्यांनी जर हा चित्रपट बघितला तर ते जास्तीत जास्त अपील होऊ शकतं. हे आहेत रश्मी साळवी मॅडम ह्यांनी केलेलं आहे. नाना पाटलांच्या ज्या अर्धांगिनी होत्या आकुताई पाटील यांना प्लीज, त्या अनुराधा धामणे समोर हजर आहेत. श्रेयस कटकदोन सर आहेत, त्यांनी लाईन प्रोड्युसिंग केलं होतं आपल्या ह्याचं. त्याच्यानंतर आपल्या सेजल ठोकळ मॅडम आहेत आणि सिद्धी मॅडम आहेत, ह्यांनी कॉस्ट्युम केलेले आहेत. ह्या खोपोलीच्या आहेत दोघे.
तर अशी आपली टीम आहे. अमूल्य वेळ दिला त्याबद्दल भागीरथी मोशन पिक्चर्स, विशाल जाधव सर, राहुल जाधव सर यांच्यातर्फे तुम्हा सर्वांचे आम्ही आभार मानतो आहोत. आणि क्रांतीपर्व टीम तुमच्या सर्वांची ऋणी राहील की तुम्ही ह्याच्यापुढे हा चित्रपट आपला सर्वांचा चित्रपट समजून, तुम्हाला माहीत आहे काय की हे खूप मोठं हे नाही. एकच मिनिट. हो चालेल.